नमस्कार, माझं नाव आरती हळदणकर आणि ही माझी आई. नमस्कार, मी अरुंधती झाटे. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्टा. आई, ह्या काय आणलंय? फणस दिसतात. हा, तुका बरो फणस गावलो. चल, आज काय बनवतले मग ह्याचा? ह्या काय आज आपण फणसाची भाजी बनवतलो. फणसाची भाजी? वाव, माका खूप आवडतं फणसाची भाजी. तर ह्यो असं फणस, ह्यो बघा, ह्यो फणस आपण थोडं कापून तुमका दाखवून ठेवला. तर ह्यो फणस असं तासून घ्यायचो आणि त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि ते पाण्यात घालायचे, म्हणजे ते काळे नाही पडणार. त्याच्यानंतर ही आपण चण्याची डाळ 1 वाटीभर घेतल्या, ती रात्री भिजवल्या आणि जराशी वाफ काढून घेतल्या. त्याका ह्या तेल, हिंग, ह्यो बरो ठेचलेलो लसूण, मोहरी, मीठ, ह्यो कांदो, खोबरा, मिरी दाणे आणि ओली मिरची. चला मग आई, आमका दाखवते ना फणसाची भाजी. चला, आज आपण बघतलो सा ही कोवळ्या फणसाची भाजी. चला तर मग बघूया. आता ह्यो बघा फणस, ह्यो आपण वाफून घेतलो सा. त्यासाठी आपण भांड्यात घेतो सा पाणी आणि त्याच्यात घालतो सा इल्लासा मीठ. आणि आता ह्यो फणस आपण जरासं धुवून त्याच्यात घालतलो सा. बघा, ह्या फणसाची आपण पाट काढून घेतल्या सा आणि त्याचे जरा मोठे मोठे तुकडे करून घेतले सर. ह्या आता भांडा आपण गॅसवरती ठेवतो सा वाफ येण्यासाठी. आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवतलो आणि त्याका बरी वाफ येऊन दितलो सा. आता तो फणस उकडेपर्यंत आपण त्याचा लागणारा वाटण करून घेतलो सा. त्यासाठी आधी आपण घालतलो हे मिरी दाणे, नंतर कांदो आणि ह्या जरासा खडबडीत वाटून घेतलो सा. हो बघा, आता कांदो आणि मिरी आपण वाटून घेतला सा. आता त्याच्यात आपण ओल्यो मिरच्यो घालतलो सा आणि तो पण वाटून अशोच जरा खडबडीत घेतलो सा. आता आपण परत त्याच्यात खोबरा घालून वाटून घेतलो सा. खूप बारीक वाटायचं नाही. ह्या बघा, असा आपला तयार झाला वाटण खोबरा, ओली मिरची, कांदो आणि मिरीचा. हे बघा, हे असे उकडून झाले की आपण गॅस बंद करून ते चाळणीवर टाकून थंड करून घेतलो सा. हे बघा, हे असे सगळे आपण उकडून घेतले सर. आणि आता हे थोडे थोडे मिक्सर मध्ये घालून जरा असे मिक्सर मधून काढून घेतलो सा. हे बघा, थोडे थोडे घालून घ्यायचे. आपल्याला बारीक वाटू, ह्या बघा, असं आपल्याला बारीक नाही वाटूच. असं ह्या नुसतं असं गडबडून खडबडून घ्यायचा आणि मग त्या ताटात काढून घ्यायचा. हो बघा, असं आपण सगळं फणस असं मिक्सर मधून थोडं थोडं करून काढून घेतला. एकदम बारीक वाटू नका, थोडस असं खडबडीतच वाटा. चला, आता याच्यात आपण एक एक गोष्टी घालून घेतलो सा. पहिली आपण घालतलो सा चण्याची डाळ. ही चण्याची डाळ तुमका सांगितलं ना, रात्री भिजवून मग आपण वाफवून घेतल्या सा. मग आपण केलेला वाटण आठवता ना तुमका, खोबरा, ओली मिरची, कांदो, मिरी, ता घालून घेतलो सा. मग चवीपुरता मीठ. या सगळा मिक्स करून व्यवस्थित घ्यायचा आणि मग ह्याका बरी फोडणी घालतलो सा. म्हणजे ही भाजी आपण नंतर फोडणीत टाकतलो सा. चला, आता आपण ही भाजी फोडणीत घालतलो सा. पहिला आपण घालतलो तेल. मग तेल जरा तापला की आपण त्याच्यात घालतलो मोहरी. थोडा तेल तापू द्या म्हणजे मोहरी बरी तटतटली. आई,
ही एक प्रकारची फणसाची भाजी दाखवतेस तू, पण अजून पण मी काय काय प्रकारच्यो खाल्ल्यो त्यो कसल्यो भाज्यो? हो असतात. ह्यो कोवळो फणस असं तेव्हा पहिली ही सगळी मालवणच्या किंवा कोकणात ही अशी भाजी पहिली करतात छोट्या फणसाची, आणि मग जरा मोठं झालं की गऱ्या गोट्या घालून त्याची भाजी करतात. अच्छा, असे 2-3 प्रकार असतात. आणि आई तो नीरफणस, एक तो नीरफणस पण असतं ना काहीतरी? फणस वेगळंच असतात. त्याची बटाट्यासारखी होता का? भाजी होता. हा कळलं ना, ही कोवळ्या फणसाची भाजी. आणि जरा फणस मोठं झालो की त्याच्यात मोठे गरे असले की वेगळी भाजी, ती आम्ही पण दाखवू हा तुमका कधीतरी. चला आता फोडणी बघूया. तर तेलावर आपण घातली मोहरी, मग हिंग, आणि तुमका तिखट अजून आवडत असत आपण वाटणार ओले मिरच्या घातले असत, पण अजून तिखट आवडत असत तर फोडणी काही ओले मिरच्या टाका. आणि आपण तो मगाशी ठेचलेलो लसूण, जास्त बरो लसूण घ्या, मस्त खमंग वास येतात त्याका, आणि भाजी एकदम टेस्टी चविष्ट होता. आता लसूण जरा लाल होईपर्यंत परतून घ्या. हो बघा, असं लसूण जरा लाल झालं की आता आपण भाजी फोडणीत टाकतो. लसूण भाजीक आपण मीठ सगळं लावून घेतला असता ऑलरेडी, आणि त्या वाटण सुद्धा, त्यामुळे आता वरून काय मीठ टाकायची गरज नाही. मग त्या सगळ्या परतून घ्यायचा व्यवस्थित, आणि त्याका बरी एक वाफ येऊन द्यायची, म्हणजे सगळा आता मिक्सचर त्याका चव त्याची उतरता फणसात, आणि मग भाजी एकदम मस्त टेस्टी होता. ही बघा झाली तयार कोवळ्या फणसाची भाजी. ही मस्त लागताच, चांगली तिखट चमचमीत असता, आणि ही भाकरी बरोबर छानच लागता की किंवा गोव्यात पेज बनवतात भाताची, उकड्या तांदळाची, त्याच्याबरोबर पण ही खूप छान लागतात. आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनलका सबस्क्राईब करा.